अरे ये काय रे रमू, अरे किती उशीर. चल चल आटोप लवकर, आज मी तुला बुद्धिबळ शिकवतो. चल लवकर ये रे, तोपर्यंत मी बुद्धिबळाचा पट मांडतो. ये दये आटोपलं का ग तुझं? रामू, ए रामू, अरे आटोपलं का तुझं? ये बघू लवकर. अगं ते प्रेमापोटी काहीतरी नाही रे, मनापासून बोलत होते ते तुझ्याबद्दल. खूप प्रेम करतात. खरं सांगू का, खूप आधार आहे मला. मी इथे आलो ना तेव्हापासून अगदी आपल्या मुलासारखं प्रेम करत असतो. मला वाटायचं की काय होणार, कसं होणार, पण अण्णा आणि काकूंच्या रूपाने मला परमेश्वरच भेटलाय. तू सुद्धा प्रेम करतोस ना. सकाळी उठून चालायला जाणे, बुद्धिबळ पण शिकलास. तुम्ही सांगितलं आणि ते स्टोवशी काय करतोय? हो, स्वच्छ करून देतो म्हटलं, म्हणजे संध्याकाळच्या स्वयंपाकाची सोय होऊन जातो. आता एक काम कर, तो स्टोव आणि ते कंद आणले तसे ठेवून दे. अरे आजपासून तुझं जेवण आमच्याकडे. काय ना असू दे, आम्ही करून घे. फेकू का रे तुझं सामान बाहेर? हे बघ, मला नकार अजिबात चालत नाही, सांगून ठेवतो. आणि झोपणार कशावर? या सतरंजीवर. दये अगं हे ध्यान बघ, सतरंजीवर झोपणार म्हणे. मी काय म्हणतो, अगं मागे आपण केलेली गाडी ती काय बघू? तो कोणता बुवा? अण्णा काकूंची फक्त माहिती घेणं आणि भेटीचं निमंत्रण न देणं हा गंभीर गुन्हा आहे असं वाटत नाही तुम्हाला? कबूल कबूल. अण्णा डॅडी. कुणाशी बोलताय? अगं तुला सांगतो, ही रंजना दिवेकर रमाकांतच्या ऑफिस मध्ये आहे. आणि बरं का, ही जादूगर आहे. तुमच्या ऑफिस मध्ये होती. काहीतरीच काय. तुमच्या गप्पा पाहून मला असंच वाटलं. अगं सांगतो का, तुझं 5 मिनिटापूर्वी अगदी साधी ओळखही नव्हती आणि 5 मिनिटात चांगली कराडची माहिती झाली. पण तिला असं तुपट ठेवणार, बसायला नाही का सांगायचं? अगं मला काय दाटते आहे, मी आपलं विचारपूस करीत होतो. बस 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 ये बस बस. तिची ओळख करून देऊ. नको, ह्या नक्कीच दया काकू. म्हणालो होतो ना. आणि तो आशेचा किरण एवढ्या तेवढ्या कारणाने लुप्त व्हावा. खोलवर गेलेल्या डोळ्यात अंधार साठवत रात्र जागायचं. भागल्या दयानी त्या तरुणाईला अग्नी द्यायचा. अपरात्री बाबा बाबा अशी हाक ऐकत जाग व्हायचं. लागत नसेल तर वाचन करावं म्हणते मी. ज्ञानेश्वरी आणून देऊ.
काही गरज नाही. हे घर माझं आहे स्वतःच. आणि स्वतःच्या घरात बोलायला भीती आहे का कुणाची? अरे आपण चांगल्याशी चांगलं, वाईटाशी वाईट. मग समोर कुणी असो, अरे आपल्याला परवा नाही. बरं वाटत नसेल तर तुला बाहेर फिरून या. बरं आहे मी ते समुद्रावर आजवर आपलं प्रेम बघितलं. आता राग बघ म्हणावं. का मी गरीब आहे, गरजवंत आहे म्हणून काय म्हणजे आता नाही. आपण दुसरी खोली शोधूया. दुसरी खोली? हो. तुम्ही शांत बाजू, तुला पुन्हा विचार करायला हवा. तुला गडबडीमध्ये काही निर्णय नको घेऊ. नमस्कार आणि धन्यवाद. आपल्या स्पर्धेत आम्ही भाग घेताना, सहभाग घेताना पूर्ण टीमनी जी काही मेहनत केलेली आहे त्याचं सादरीकरणात आपण बघितलेलंच आहे. आपला असाच आशीर्वाद असावा. टीमनी बऱ्याच अडचणी फेस करून इतक्या चांगला परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात आपल्याला आवडलंच असेल. थँक्यू. बोला ना, कोणाला बोलायचं? यांना बोला पटकन. आमचं नाटक हे पूर्ण टीम वर्क आहे. फक्त आम्हीच कलाकार नाही तर बॅकस्टेज सुद्धा आमची तेवढी स्ट्रॉंग होती, त्यामुळेच एवढं चांगलं नाट्यपुष्प घडू शकलं. आणि आमचे सर सुद्धा इथे आहेत, तर त्यांचं सुद्धा आभार, कारण त्यांनी एवढी नाट्यकृती घडवण्यात आमची खूप मदत केली. त्यांची सुद्धा एक मोलाची खूप भूमिका आहे. आणि बाकी बॅकस्टेज रॉक. थँक्यू. कोणाला बोलायचं? नमस्कार, मी तुषार चारे. हे नाटक करत असताना तशा भरपूर अडचणी आल्यात आम्हाला, पण अडचणींना मात देऊन आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहे. अडचणी सांगायच्या नसतात, त्यांच्यावर फक्त मात करायची असते असं आमच्या सरांनी आम्हाला सांगितलं. त्याच रस्त्यावर चालून आम्ही इथपर्यंत पोहोचलो आणि आजचा प्रयोग आम्ही सफलतापूर्वक पूर्ण करू शकलो. त्यामुळे तुम्ही बघायला आले त्यासाठी धन्यवाद. आणि मला माझ्या संपूर्ण टीमला सुद्धा धन्यवाद म्हणायचा, कारण त्यांच्या मेहनतीशिवाय आम्ही हे करू शकलो नसतो. थँक्यू.